हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आत्ताच रोजसारखी आता गुड मॉर्निंग झाली आहे माझी. कॉफी पिऊन झाली आहे. घरचे कामं आवरायचे. मम्मीने तर आज कपडे धुतले. 2-3 दिवस झाले मम्मीच धुतली आहे, कारण की मला बरं नाही वाटत आहे म्हणून. परत कावळ्याचं झालं चालू. काय माहीत काय हरवलं आहे, त्याचं रोजचंच नाटक झालं आहे. तर मम्मी आता जेवण बनवते. कपडे वगैरे धुवून झालेले आहेत. खाली मला पोछी मारायची आणि आंघोळ करायची. फरशी पुसून घेईन. मम्मी घर धुवून तर फरशी पुसून घेईल. आईज कसं जाईल सांगा जरा मला. थोडंसंच राहिलं. कसं जाईल काय समजत नाही आहे. तरी पण गेलं, भरपूर भाजलं होतं. सर्दी झाली आहे मला. मम्मीला पण सर्दी झाली आहे. हाय, हाव आर यू? हो, इंग्लिश. नमस्कार, जय भीम. जय भीम. कशा नमस्कार. आहात पण तुम्ही? एकदम मस्त. कसं चाललंय 2024? काय चांगलाच खुशीचं काय जायचं बोलतात 2026? गाईज रात्री आम्ही आईस्क्रीम पार्टी केली होती ना, आम्हाला सर्दी झाली आहे. अशी आईस्क्रीम आम्ही 12 वाजता खाल्ली आणि सकाळी बघितलं तर नाक जाम, काही सुचत नाही. खूप सर्दी झाली. सरक 1 मिनिट. मला पण सर्दी झाली आहे. मी पण आईस्क्रीम खाल्लेली. मम्मीचं चालू आहे भाकऱ्या बनवणं. मेथीची भाजी टाकली. हे मेथीची नाही, चवळीची भाजी. चवळीची माझी फेवरेट. मला अशीच आवडते हा गाईस. त्याच्यात चिकन आहे. चवळीची भाजी मला अशीच कांदा आणि लसूणचीच आवडते, बाकी नाही आवडत. याच्यात मेथीची. कपडे धुतलेत मम्मीने. फरशी पुसायची. आज अवंतिकाची आवडीची भाजी आहे, मेथी. चवळीची भाजी. मेथी काय बोलते का? सॉरी, चवळीची भाजी. आणि भाकर. खूप फेवरेट. माझा फेवरेट आहे, मनपसंद. तुम्ही पण या जेवायला. या तुम्ही पण जेवायला. माझ्या मम्मीने तुम्हाला इन्व्हाइट केलंय. झालं? तुला ना खायची भाकर? हा का? भात पडला ना रात्रीचा. झालं गाईस, ही माझी भाकर आहे आणि माझी चवळीची भाजी फेवरेट. केस विचरून घेते. गाईज 1 हफ्ता झाला केस नाही विचारलेत मी. तब्येत खराब होती म्हणून. आता विचारते. लय केस गेले. असे नाही माहीत पडत. गरम पण होते आज, उंड्या आले. सर्दी पण वेगळी. केस चाललेत गाईस माझे. पहिला माझे केस खूप मोठे होते, मग ते मी उघडे सोडून 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 थोडे गळत गेले. आता कमरेपर्यंत आहेत. त्याची पण केअर. तेल नाही लावत मी. तेल मला सूट नाही होत. असंच आता विचारले.
थोडं जीवाला थंडक भेटली केस विसरून. सर्दी झाली आहे. आईसमध्ये पाणी गरम होतं. हा माझा टिफिन, तर माझं पाणी गरम होतं. मम्मीचं चालू आहे घर धुणं आणि घर काय रे काय सर्दीने आवाज पण नाही निघत माझा. काय कुठं जायचंय होय? चिकन पाहिजे? चिकन पाहिजे? बोल ना बोल. चिकन पाहिजे, चिकन पाहिजे. गाई जरा चिकन पाहिजे. आता चिकनची भाजी होती म्हणून म्याव म्याव करतोय. इथं बघ. ओय आता मम्मी है ना जेवणार आणि पंटास की गोली मारेगी खाना खा के. आता मम्मी जेवणार आणि झोपणार आणि 5 वाजता उठणार है ना. हिने आणलेलं चिकन करी पीस रात्री धुवून चांगलं व्यवस्थित बॉईल करून ठेवलं. रात्री आईस्क्रीम खायच्या नादामध्ये एवढी तिला झोप आली. कमीत कमी ते झाकून तर ठेवायचं. जंगली मांजरीने सगळं खाऊन टाकलं. जाऊ द्या, काहीच त्यांनी खाल्लं काय, मांजरच आहे ना. त्यांचं पण पोटातच गेलं, पोटच भरलंय ना. आता ती ब्लॅक वाली पर्शन उपाशी आहे. खाती ती सगळं खाती. अरे रात्री आईस्क्रीम खाल्ली अर्धा डब्बा तिने. आमच्याहून जास्त आईस्क्रीम तिने खाल्ली आहे. तुम्हाला काय सांगू गाईज मी. थंडीमध्ये आईस्क्रीम खायला नाही पाहिजे. सर्दी झाली आहे पण मला. आम्हाला खूपच आवडली ती आईस्क्रीम आणि सर्दी आणली. मस्त मजा आली रात्री. पण आता डॉक्टरकडे जाणार. मेडिकल मेडिकल ठीक आहे गाईस. चला आपलं सगळं झालेलं आहे काम, तयारी. आता आपण ब्लॉग इथेच एंड करूया. तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट पण त्यांना नक्की करा. आवडलं तर त्यांना करू दे. आपण स्वतःहून नाही बोलायचं. तुम्हाला आवडलं तर तुम्ही करा, नाहीतर नका करू. असं काय नाही. ठीक आहे. मम्मी तुला काय बोलायचं? तुम्हाला आवडलं तर तुम्ही करा. जबरदस्ती मागणं चांगली बात नाही. नशिबात असलं तर कमेंट्स होतील, नशिबात असलं तर शेअर होतील. तुम्हाला आवडलं तर करा, नाही तर जाऊ. ठीक आहे गाईस, बाय. पण